दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगर जिल्हा परिषदेत ग्रामसेवकांच्या बायोमेट्रिक हजेरीबाबत शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत देऊळगाव सिद्धी येथील सामाजिक कार्यकर्ते परसराम अंबादास जगधने यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शासनाने ग्रामसेवकांनी बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग यांनी शासनाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अंमलबजावणी टाळल्यामुळे अनेक ग्रामसेवक मुख्यालयात राहत नसून सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळे ग्रामपंचायतींची विकास कामं रखडत असून शासनाची दरमहा लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं जगधने यांनी सांगितलं आहे. बायोमेट्रिक हजेरीची सक्ती होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं वेतन थांबवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा परसराम जगधने यांनी दिला आहे. मी परसराम अंबादास जगधने, एक सामाजिक कार्यकर्ता, राहणार देऊळगाव सिद्धी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. आपण काल मुख्यमंत्री साहेबांकडे 16/7 एक निवेदन दिलेलं आहे की नगर जिल्ह्यातील जे ग्रामसेवक आहेत ते मुख्यालय हजर राहत नाहीत, वेळेवर हजर नसतात. एक किंवा अर्धा तासच ग्रामपंचायतमध्ये येतात आणि लोकांचे काम न करता निघून जातात. आणि ग्रामसेवक हा गावच्या विकासाचा कणा असतो. जर तो गावचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो, राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो. पण हा विकासाचा कणाच गायब आहे. आणि बायोमेट्रिक हजेरी करण्याचा 2023 साली शासनाचा निर्णय, पहिला निर्णय झालेला आहे आपला 5 जानेवारी 2023 ला, की सर्व ग्रामसेवक, सर्व शासकीय अधिकारी यांची बायोमेट्रिक हजेरी घेतल्याशिवाय पगार करायचे नाहीत. पण आपल्या नगर जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंडळी साहेब यांनी स्पेशल त्याला कचऱ्याची टोपी दाखवली. कारण केळेकर साहेबांचं सुद्धा पत्र होतं. ते तारीख आहे तुम्हाला सांगतो 2013-1-2025 रोजी. तरी त्याच्याकडे चोराची टोपली आहे. मग हे शासनाचं काम कधी करणार होतं? म्हणजे यांचे पगार मुख्य कार्यकारी अधिकारी कोण देण्यामध्ये देतात? तर आपले मुख्यमंत्री साहेबांकडे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांची एक मागणी केलेली, जोपर्यंत बायोमेट्रिक हजेरीवर पगार निघत नाहीत ग्रामसेवकांचे, तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, गुंजा साहेब यांचे पगार देण्यात येऊ नये व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. कारण की जे शासनाच्या नियमाचे पालन करत नाहीत, म्हणजे याचा अर्थ यांना नोकरी फक्त पैसे कमवण्यासाठी, लोकांची सेवा करणं हा त्यांचा उद्देश नाही. हे फक्त पैशासाठी नोकरी करतात. जगाचं यांना जनतेशी घेणे देणं नाही. शासनाच्या नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण भागाला भेट द्यायला पाहिजे. पण यांच्या 2 वर्ष व्हिजिट किती जाईल एकही नाही. सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी दोन्ही घेतलेले. जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे आपल्या की अधिकारी बिनकामाचे. जर यांच्यावर कारवाई नाही झाल्यास मी 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहे, मुख्यमंत्र्यांना इशारा दिलेला आहे. आणि जर नाही केलंच तर मी 100% आत्मदहन करीन. आणि याची जबाबदारी सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्यावर राहणार आहे. कारण की एक विशेष आहे की लोक जर एक दाखला मागायला गेले तर नियमावर ग्रामसेवक बोट ठेवतो. मग यांच्या दुटीवर नियमावर बोट ठेवणारा काय अवघड आहे? आणि जे ग्रामसेवकांचा विरोध आहे त्या ग्रामसेवकांचे राजीनामे घ्यावा, यांच्या जागेवर दुसरे पोटे भरतील, तिथे कॉन्ट्रॅक्टर सोडवा. ह्या ग्रामसेवक काही कामाचे नाहीत. काल रवी साबळे यांच्यावर गुन्हे दाखल करायला बीड जिल्ह्यातील म्हणा किंवा जिल्ह्यातील म्हणा ग्रामसेवक संघटना गेल्यात. त्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे, आपल्या मनाला विचार करायला पाहिजे की रवी साबळे चुकीचं काय बोलला. अहो, तुम्ही जर अधिकारी घरी न काम करता पगार घेतात, तुम्ही तुमचा पूर्ण वेळ न घेता पगार करतात, मुख्यालय ठिकाण न राहता शासनाचे पैसे आता एक प्रकारची चोरीच होणार. तर त्याच्यावरून तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. जरी कारवाई जर
मुख्य कार्याधिकारी नाही केले तर माझी आंदोलनाची दिशा ठरलेली आहे, यात काही बदल होणार नाही. त्यांच्या या इशाऱ्यानंतर शासन याची कितपत दखल घेतं याकडे लक्ष लागलं आहे. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.